नमस्कार मित्रांनो. दैव, भाग्य आणि प्रारब्ध या सर्वांनी मीन राशीकरता अतिशय सुवर्ण संधी अशी नोव्हेंबर महिन्यामध्ये आणलेली आहे. खरं पाहायचं झालं तर मीन राशीकरता 7.5चा पर्व जे आहे तो सुरू झालेला आहे आणि त्याचे परिणाम, त्याचा प्रभाव साधारण गेल्या 6-7 महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच अनुभवलेला असेल. मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये गोष्टी थोड्या वेगळ्या प्रकारच्या होणार आहेत. खास करून तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु हा तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे आणि तुमच्या जो राशीत भ्रमण करणारा जो शनी आहे हा मार्गस्थ सुद्धा होणार आहे. याबरोबर बाकीचे जे ग्रह आहेत हे सुद्धा तुमच्या भाग्यस्थानामध्ये सर्वात शुभ अशा स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. म्हणजेच एकंदरीत सर्व बाजूंनी ग्रहस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. अर्थातच त्याचा संपूर्णपणे लाभ सुद्धा घ्यायचा आहे. ही जी ग्रहस्थिती आहे ही ग्रहस्थिती जास्त कालावधीसाठी नाही आहे, लक्षात घ्या. ही ग्रहस्थिती जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापर्यंत आहे. परंतु हा सुद्धा कालावधी काही थोडा नाही आहे. यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह होऊन गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे करू शकता किंवा भविष्यकालीन निर्णय तुम्ही या संपूर्ण महिन्यामध्ये किंवा 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये नक्की घेऊ शकता. नोव्हेंबर महिन्यामध्ये खास करून तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत आणि गोष्टी कशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये बदल घेऊन येणार आहे? या सर्व संदर्भातली खुलास्यावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीमध्ये जो शनी आहे तो भ्रमण करतोय दिनांक 28 तारखेनंतर तो मार्गीय होणार आहे. गेल्या जवळजवळ 2.5 ते 3 महिन्यापासून तो वक्री होता. राशीचा जो स्वामी आहे तो तुमच्या पंचम स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे रवी हा तुमच्या अष्टमातून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र हा तुमच्या सप्तम अष्टम आणि भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर सगळ्यात अनुरूप आणि अतिशय व्यवस्थित अशी प्रकारची ग्रहस्थिती तुम्हाला लाभलेली आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 5-6 महिन्यापासून जो काय स्ट्रेस, जो काय टेन्शन तुमच्या मनावरती आलेलं होतं, जे मळत तुमच्या मनावरती आलेलं होतं, ते संपूर्णपणे निघून जाणार आहे. बऱ्याच प्रमाणात तुम्हाला हलका वाटणार आहेत. खास करून छोट्या-छोट्या गोष्टी की ज्या याआधी खूप अवघड वाटत होत्या, त्या आता बऱ्याचशा सुखकर होणार आहेत. यामुळेच भविष्यकालीन निर्णय तुम्ही या महिन्यामध्ये जरूर घेऊ शकता. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. तर एकंदरीतच तयार राहा. हा संपूर्ण महिना हा जवळ तुमच्यासाठीच आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे मंगळ हा स्वतःच्या राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. हे अतिशय उपयुक्त आणि शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. राशीच्या पंचम स्थानामध्ये गुरु जो आहे तो भ्रमण करतो आहे. 12 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे, वक्री होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र हा तुमच्या सप्तम अष्टम आणि भाग्यस्थानात भ्रमण करणारा आणि राशीचा जो लाभेश आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा गोष्टी तुमच्या तुमच्या फेवरमध्ये असणाऱ्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. तुमची काही येडी जर का लांबलेली असतील, अडकलेली असतील, तर ते सुद्धा येतील. आर्थिक संदर्भात तशी काही काळजी करू नका. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर अतिशय उत्तम अशा प्रकारचा कालावधी असणार आहे. तुमचे काही मागचे ट्रेड अडकलेले असतील, त्यामध्ये पैसे अडकलेले असतील, ते या महिन्यामध्ये ते निश्चित तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे नवीन ट्रेड्स सुद्धा जर तुम्हाला करायचे असेल, तर ते या महिन्यामध्ये जरूर करू शकता. काही त्याचे चांगले तुम्हाला लाभ सुद्धा मिळून येऊ शकतील. आर्थिक संदर्भ तुमच्यासाठी या महिन्यामध्ये अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की राशीचा जो चतुर्थेश आहे बुध हा बुध तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. तो वक्री होऊन तुमच्या अष्टम म्हणजे भाग्यस्थानातून तुमच्या अष्टम स्थानामध्ये येणार आहे. तर इथे खास करून गोष्टी थोड्याशा वेगळ्या असेल. घरातील ज्या व्यक्ती ज्यांना आरोग्याच्या संदर्भातले त्रास आहे त्यांच्याकडे थोडंसं जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. काही लक्षणे जर का त्यांना आरोग्याच्या संदर्भातले दिसतील तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं आवश्यक ठरलेली गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. आणि या संपूर्ण महिन्यामध्ये घराच्या संदर्भात, वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर हे क्षेत्र अतिशय उत्तम असणार आहे की गेल्या काही दिवसामध्ये या गोष्टीमध्ये थोडेसे वेगळे अनुभव आलेले असेल, काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप सुरू करायची असेल तरीसुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. हाच भाग विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा दिसून येईल. म्हणजे तुम्ही जे काय एफर्ट केलेले असेल, जे काय प्रयत्न केलेले असेल, त्याला उत्तम असे फळ मिळणार आहे तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या सप्तम स्थानामध्ये शुक्र भ्रमण करत आहे आणि राशीचा जो सप्तमेश आहे बुध
हा बुध वक्री आहे, भाग्यस्थानामधून अष्टम स्थानामध्ये येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर वैवाहिक जोडीदाराच्या खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील, म्हणून काळजी करू नका. तुमच्या दोघांमध्ये जे हार्मनी आहे ते अतिशय उत्तम प्रकारचे दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करू तुमचं जे करिअर आहे त्या संदर्भात, करिअरच्या संदर्भातल्या गोष्टी कशा प्रकारच्या राहतील. जसं की तुमच्या राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो गुरु आहे, हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 12 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. अर्थातच काळजी करू नका, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार आहे. तुमच्या कामाची वाहवा सुद्धा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही गोष्टी किंवा काही संधी तुम्हाला जरूर मिळतील. अर्थात त्या हाती घ्यायच्या की नाहीत हे संपूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे. त्या संदर्भात नीट विचार करा, कारण तुमच्या हातामध्ये 1 ते 1.5 महिनाच असणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये बरेचसे जे ग्रहयोग आहेत, भाग्येश जो आहे हा सुद्धा तुमच्यासाठीच आहे. लगेचच्या लगेच निर्णय घ्या, नेमके निर्णय घ्या, विचारपूर्वक निर्णय घ्या, की जेणेकरून येणारा कालावधी तुमच्यासाठी सुलभ होऊ शकेल. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला मंगळाचा हर्षलशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. इथे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. म्हणजे निर्णय तुम्ही घेऊ शकता, परंतु त्याचा प्रभाव पडणार नेमका कशा प्रकारचा असेल या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. या दरम्यान फिरणं वगैरे असेल किंवा प्रवास असेल तर थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. प्रवास योग बरेच होणार आहेत. त्या संदर्भात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहील, थोडंसं वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध तुमचे चांगले राहतील, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे 17 जी तारीख आहे या संपूर्ण महिन्यामध्ये अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. खास करून तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो रवी आहे हा तुमच्याच राशीतील शनी आणि पंचमातील गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग असणार आहे. तुम्हाला करिअरच्या संदर्भात काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील आणि त्या बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी अशा असू शकतील. जर का महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला भविष्याच्या संदर्भात घ्यायचे असते ते साधारण या तारखेदरम्यान तुम्ही घेऊ शकता आणि त्या संदर्भातले काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकते. ज्या व्यक्ती समाजशील आहे, समाजामध्ये समाजासाठी काम करतात किंवा सामाजिक आहे, सोशल मीडियाशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. प्रसिद्धीला येणं, तुमचं नाव चांगलं होणं, त्या संदर्भातल्या काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी निश्चित होऊ शकतील. तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामं ही या दरम्यान पूर्ण होऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला बुधाचा हर्षलचे प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. खास करून कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात या बाबतीमध्ये साधारण 19 तारखेच्या आसपास थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 21 तारखेला रवीचा सुद्धा हर्षची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारख्या काही गोष्टी होऊ शकतील, त्या संदर्भात थोडं सजग राहणं गरजेचं राहील. दिनांक 22 तारखेपासून ते जवळजवळ 27-28 तारखेपर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून दिनांक 22 तारखेला बुधाचा गुरु आणि शनीशी त्रिकोणयोग होईल आणि 26 तारखेला शुक्राचा गुरु आणि शनीशी त्रिकोणयोग होणार आहे. अर्थातच हे जे योग आहेत हे योग अतिशय उत्तम असणार आहेत. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतं. तुमचे अडकलेले कागदोपत्री व्यवहारची कामं या दरम्यान मार्गी लागू शकतील. तर साधारण 22 तारीख ते 28 तारीख हा संपूर्ण कालावधी हा तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असाच असणार आहे. दिनांक 30 तारखेला शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे दिनांक 5 तारखेला पौर्णिमा आहे आणि 20 तारखेला अमावास्या आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनात येत असतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. तर त्या अनुषंगाने थोडीशी काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस आणि खास करून विवादात जाणं थोडं टाळणं गरजेचं राहील. परत एकदा हेच सांगतो, हा नोव्हेंबर महिना तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी असणार आहे, परंतु हा कालावधी जास्त वेळेसाठी टिकणारा नाही आहे. तर त्या अनुषंगाने लगेचच्या लगेच निर्णय घ्या. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील, अपेक्षेप्रमाणे होतील आणि भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भात सुद्धा म्हणजे येणाऱ्या 6-7 महिन्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील ते तुम्ही या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जरूर घेऊ शकता. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं
नोव्हेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.